मुक्ताज क्रिएशन चॅनलवरील आरीवर्क डिझाईन आयडिया 5 मध्ये आपले खूप खूप स्वागत। या आधीचे डिझाईन आयडिया 2, डिझाईन आयडिया 3 आणि डिझाईन आयडिया 4 यांचे व्हिडिओ चॅनलवर सेपरेटली अपलोडेड आहेत। तुम्ही पाहिलेले नसतील तर जरूर पहा। आजच्या या व्हिडिओमध्ये ही 2 फुले बघा, ही 2 फुले आणखी 2 वेगळ्या प्रकारे कशी करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। म्हणजेच ही 2 फुले आरीवर्क मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे करणार आहोत। तर कालच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे फूल या प्रकारे केलेलं आहे, तर आजची ही 2 फुलं आपण वेगळ्या प्रकारे करणार आहोत। तर बघा, यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे आणि ही 2 तार निडल घेतलेली आहे आणि रेशमी थ्रेडचे 2 पदर घेतलेले आहे। 2 पदरमुळे आपण 2 तार निडल घेत असतो। तर बघा, या प्रकारे या वर्कला आपण सुरुवात करू। तर आपण आता या फुलावर वर्क करायला सुरुवात करत आहोत। तर पहा, सुरुवात करताना आधी सुरुवातीला इथे हा जो मधला गोल आहे तो आपण करून घेणार आहोत। यावर चेन स्टिच घेणार आहोत। चेन स्टिच कशी करायची हे तुम्हाला माहीतच असेल, कारण यूट्यूबवर चेन स्टिचचे भरपूर व्हिडिओज अपलोडेड आहेत, तर तुम्ही ते पाहिलेलेच असतील। तर पहा, अशा प्रकारे हा गोल पूर्ण करून घ्यायचा आहे आणि मग पाकळ्यांना सुरुवात करायची आहे। तर बघा, या प्रकारे आपण या पाकळ्या करणार आहोत। तर ही प्रत्येक पाकळी आपण करून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे ही पाकळी पूर्ण झालेली आहे। परत दुसऱ्या पाकळीला आपण त्याच्या बाजूने सुरुवात करणार आहोत। तर या प्रकारे आपण ही पाकळी करणार आहोत। तसे फुलं म्हणजे हेच फूल आपण हे बेसिक करताना सुद्धा, म्हणजे बेसिक चेन स्टिच करताना सुद्धा आपण खूप म्हणजे आणखी वेगळ्या प्रकारे करू शकतो। पण यामध्ये जे पुढचं वर्क करणार आहे त्यासाठी या प्रकारे आपण हे फूल करून घ्यायचं आहे। तर बघा, म्हणजे ही प्रत्येक पाकळी केलेली आहे आपण इथे। तर या प्रकारे ही पूर्ण प्रत्येक पाकळी करून घ्यायची आहे। तर बघा, तुम्ही यामध्ये पाहतच आहात की चेन स्टिच आपण करत आहोत। तर यामध्ये चेन स्टिच करताना केवळ मागे आणि पुढे जायचे नसते, तर आपल्याला सर्व प्रकारे म्हणजे सगळ्या डायरेक्शनने आपल्याला ही चेन स्टिच करता आली पाहिजे। त्यानुसार आपण प्रॅक्टिस करायची असते। तर बघा, याप्रमाणे इथे हे फूल आपलं पूर्ण होत आलेलं आहे। तर आपण चेन स्टिच अगदी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर आपण हे अशा प्रकारचे फूल अगदी सहज करू शकतो। तर पहा, इथे आता हे नॉट घ्यायचे आहे। तर इथे नॉट घेऊन झालेली आहे आणि हे आपलं फूल तयार करून झालेलं आहे। तर आता या पुढे काय करायचं असते बघा, आपण हे फुलं तर रिकामी दिसत आहे त्याला आपण, आणि हे बघा, ह्या फुलामध्ये कसं आपण कुंदन लावलेले आहे आणि हे फूल केलेलं आहे। आणि हे फूल करायच्या वेळी आपण आधी कुंदन लावून घेतले ते आणि त्याभोवती चेन स्टिच केला होता। तर यामध्ये आपण आधी चेन स्टिच केलेलं आहे आणि आता आपण याला मध्ये डेकोरेट करायचं आहे। तर आपण हे डेकोरेट करण्यासाठी पहा, मी इथे स्टिच घेणार आहे आणि स्टिच घेणार आहे तो आपल्या हातशिलाईची जी निडल असते तिने घेणार आहे। बघा, ही हातशिलाईची निडल घेतलेली आहे। ही 4 नंबरची निडल आहे आणि याच्यामध्ये 4 पदर ओवलेले आहेत सिल्क थ्रेडचे। इथे सिल्क थ्रेड घेतलेला आहे। तर पहा, इथे स्टिचेस घेणार आहे ही पेटल्स म्हणजे ह्या पाकळ्या भरण्यासाठी। तर जो मधला राऊंड आहे त्या पाकळीच्या मध्ये जो राऊंड येतो, जेवढा भाग येतो त्या राऊंडच्या भागाच्या मध्ये ही निडल वर काढलेली आहे आणि आता इथे ही नॉट घेणार आहे। बघा, इथे 3 वेढे घेतलेले आहे निडलच्या भोवती। हिला लॉंग नॉट किंवा पिस्टल नॉट असंही म्हणतात। तर पहा, या प्रकारे ही नॉट घ्यायची आहे। तर तुम्ही ही नॉट घ्यायची वेळी मी 4 पदर घेतलेले आहे, तर त्यापेक्षा जास्त पदरही घेऊ शकतात, 12 पदरही घेऊ शकतात। 12 पदर घेतल्यानंतर आणखी सुंदर दिसेल ही नॉट। तर पहा, या प्रकारे ही मधली जी लाईन नॉट आहे ती मोठी घेतलेली आहे आणि त्या बाजूला आणखी नॉट घेत आहे। तर ह्या नॉटच्या दोन्ही साईडला एक एक नॉट घ्यायचे आहे। तर पहा, आता हिला सुद्धा 2 म्हणजे तुम्ही 2 ट्विस्ट घेऊन किंवा 3 ट्विस्ट घेऊन सुद्धा, म्हणजे असे हे वेढे घेऊन सुद्धा ही नॉट घेऊ शकता। पहा, इथे ही 2 जर वेढे घेतले तर कशा प्रकारे दिसेल ही नॉट हे तुमच्या नक्की लक्षात येईल। तर पहा, तुम्हाला ते समजण्यासाठी मी इथे 2 वेढे घेऊन दाखवलेले आहे। तर पहा, इथे 2 वेढे घेतलेली नॉट कशी दिसते हे तुमच्या लक्षात येईल। ही मधली नॉट मोठी दिसते। तर आपण इथे 3 वेढे घेऊन नॉट घेणार आहोत। मला दाखवण्यासाठी 2 वेढे घेतलेले आहे। तर अशा प्रकारे ही 3 नॉट्स आपल्याला या प्रत्येक पाकळीमध्ये घ्यायचे आहे। तर पहा, या प्रकारे ही नॉट आहे। तर ही नॉट आपण हँड एम्ब्रॉयडरीमध्ये शिकलेलो आहे। तर म्हणजे आपल्याला तुमच्या लक्षात आलेच असेल की हँड एम्ब्रॉयडरीमध्ये म्हणजे हँड एम्ब्रॉयडरीचा आरीवर्कमध्ये सुद्धा उपयोग केला जातो। त्यामुळे आपल्याला हँड एम्ब्रॉयडरीचे स्टिचेस सुद्धा येणे सुद्धा खूप गरजेचे आहे। आणि हँड एम्ब्रॉयडरी शिकल्यानंतर आरीवर्क शिकले तर आपल्याला जास्त फायदा होतो, कारण हँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपल्या हाताला प्रॅक्टिस होते बारीक छोटे छोटे काम करायचं। तर आणि आपल्या कामामध्ये जास्त फिनिशिंग येते। तर हँड एम्ब्रॉयडरीचे स्टिचेससुद्धा म्हणजे क्लासेस आणि काही डिझाईन आयडियासुद्धा या चॅनलवर अपलोडेड आहेत। तर तुम्ही त्या जरूर पहा आणि शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा
यामध्ये खूप जास्तीत जास्त फायदा होईल. हँड एम्ब्रॉयडरी शिकल्यानंतर आरी वर्क शिकलो तर आपल्याला पटकन आरी वर्क पटकन जमते. कारण खूप हँड एम्ब्रॉयडरी शिकलेले असल्यामुळे आपल्याला नीडल हाताळायला खूप सोपे जाते आरी वर्कची. त्यामुळे हँड एम्ब्रॉयडरी येत नसेल तर जरूर शिका. या चॅनलवरील व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ पाहून तुम्ही शिका. तर बघा या प्रकारे आपण हे स्टिचेस घेऊन हे फूल डेकोरेट करू शकतो. तर अशी ही फुलं आणखी वेगवेगळ्या प्रकारे कशी डेकोरेट करू शकतो आपण हे मी आपल्याला दाखवणार आहे. तर आपण हे आता हे 2 फुलं आपले झालेले आहेत आणि आणखी एक फूल मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा हे आता आपलं पूर्ण करून झालेलं आहे. तर ह्या दुसऱ्या फुलासाठी हा थ्रेड घेतलेला आहे. पहा या फुलावर सुद्धा या प्रकारे आपण वर्क करून घेणार आहोत. आधी म्हणजे चेन स्टिच करून घेणार आहोत. तर पहा त्यासाठी सुद्धा ही 2 तार निडल घेतलेली आहे. कारण आपण रेशमी सिल्क थ्रेड आहे त्याचे 2 पदर घेणार आहोत. आणि या प्रकारे ह्या आधीच्या फुलामध्ये केलं होतं त्याचप्रमाणे याच्यात सुद्धा हे करून घेणार आहोत. बघा हा चेन स्टिच करून घेतलेला आहे. आता हे फूल पुढे कसे भरायचे आहे तर पहा याप्रमाणे आपण हे फूल इथे भरणार आहोत. याला लोडिंग पण म्हणतात. तर हे फुलांची लोडिंग कशी करणार आहोत आपण तर बघा या प्रकारे स्टिचेस घेणार आहोत प्रत्येक. तर बघा हे फूल कशा प्रकारे भरायचं आहे याचं डिटेलमध्ये आणखी व्हिडिओ मी तयार करणार आहे. पण ही एक आयडिया आहे की तुम्ही या प्रकारे सुद्धा हे फूल भरू शकतात. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये हे फूल आपल्याला दाखवत आहे. तर पहा अशा प्रकारे हे फूल आपण भरू शकतो. आणि हे स्टिचेस येण्यासाठी बघा आता हे स्टिचेस कसे आहेत तुम्ही पाहतच आहात. हे स्टिचेस येण्यासाठी तुम्हाला चेन स्टिचची खूप जास्त प्रॅक्टिस असावी लागते. तर ही चेन स्टिचची प्रॅक्टिस कशी करायची असते जास्त म्हणजे आपल्याला अगदी फाईन अशी चेन स्टिच करता आली पाहिजे. तर त्याची प्रॅक्टिस कशी करायची असते याचा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. आणि आरीवर्कचे क्लाससुद्धा म्हणजे या आरीवर्कच्या क्लासमध्येच हे करणार आहे चेन स्टिचचे व्हिडिओज. तर लवकरच आरीवर्कचा क्लास सुरू करणार आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर बघा अशा प्रकारे आपण हे चेन स्टिच करत आहोत. तर आपण हँडवर्कमध्ये म्हणजे हँड एम्ब्रॉयडरीमध्ये सुद्धा अशा हे फुलं भरलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण त्याला सॅटिन स्टिच म्हणतो. तर ही आणि याच्यामध्ये याला लोडिंग म्हणतात. तर बघा या प्रकारे आपण हे फूल भरत आहोत. आणि तुम्हाला म्हणालेच की मी आपण हेच फूल आपण आता हे 3 प्रकारे हा तिसरा प्रकार आहे. एकच फूल आपण 3 प्रकारे करत आहोत. आता हे तिसरा प्रकार आहे. तर आणखी किती वेगवेगळ्या प्रकारे हे फूल आपण भरू शकतो याचा व्हिडिओ मी या चॅनलवर पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला या चॅनलवर. तर नक्की पहा. व्हिडिओ पाहायला विसरू नका. नुसती अशीच फुले तुम्ही गळ्याभोवती केली तर एक सुंदर अशी ही नेकलाईन डिझाईन बनेल. आणि त्याभोवती आणखी त्याला डेकोरेट करण्यासाठी तर काही डिझाईन वापरून तुम्ही याच्यापासून सुंदर अशी ही नेकलाईन डिझाईन बॉर्डर करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि आवश्यक असल्यास शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलेली नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला या चॅनलवर भरपूर काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा कारण त्यामध्ये काही टिप्स दिलेल्या असतात तर त्या तुम्हाला कळतील आणि त्याचा तुम्हाला खूप पुरेपूर असा फायदा होईल. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर पहा अशा प्रकारे आपण हे फूल भरत आलेलं आहे. पहा तुम्ही पाहतच आहात की इथे स्टिचेस कसे घेत आहोत. आणि तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. हे फूल अगदी छान इझिली तुम्ही कसं भरू शकता याच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. याचा डिटेलमध्ये जेव्हा मी व्हिडिओ करणार आहे तेव्हा म्हणजे तो क्लासमध्येच होईल. तर त्याची टिप्स मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पहा नक्की पहा. तर पहा किती सुंदर असा हे फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. भरून तयार झालेलं आहे. आणि बघा इथे हे पूर्ण झालेलं आहे. आपलं फूल भरून झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे फूल झाल्यानंतर पहा याच्या भोवती आपल्याला एक चेन स्टिच घ्यायचं आहे. तुम्ही तसंही ठेवलं तरी चालतंय. तसंही त्याला खूप फिनिशिंग आलेली आहे. अगदी आउटलाईन छान आलेली आहे त्याची. तर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा याला आउटलाईन घेऊ शकता. तर बघा ही मी सेम थ्रेडने आउटलाईन घेतलेली आहे. तर तुम्ही इथे वेगळा थ्रेड म्हणजे कॉन्ट्रास्ट थ्रेड वापरून सुद्धा आउटलाईन करू शकता. ब्लॅक थ्रेडसुद्धा वापरला तरी इथे केलेली आउटलाईन अतिशय सुंदर दिसते. तर बघा अशा प्रकारे सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे आपलं. तर पहा इथे गाठ घ्यायची आहे. हे फूल तयार करून झालेलं आहे आणि मध्ये इथे एक
मोती किंवा तुम्ही कुंदन ठेवू शकता छोटासा. तर मी इथं हा गोल्डन बीड भरणार आहे इथे. तर पहा, तो सुद्धा या निडलने किंवा तुम्ही सिंपल साध्या निडलने, हात शिलाईच्या निडलने सुद्धा इथं बीड भरून घेऊ शकता. मी इथे एक हा मोती घेतलेला आहे आणि हा निडलने इथे बसवलेला आहे. तर पहा, अशा प्रकारे सुंदर अशी हे दोन फुलं आपल्या आजच्या क्लासमध्ये म्हणजे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये झालेले आहे. तर म्हणजे मागचा व्हिडिओमध्ये आणि आताचे दोन फुलं, अशा 3 प्रकार आपले वेगवेगळ्या प्रकारे एकच फुल 3 वेगवेगळ्या प्रकारे कसे आपण तयार करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.